अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि तमाम ओबीसी समाज संघटनांच्या वतीनं धुळ्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। शासनानं ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। ओबीसी समाजाचं आरक्षण बचावासाठी धुळ्यातून उमेश महाजन या तरुणानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला कदापि ओबीसी मध्ये आरक्षण मिळू नये, त्यांना सामान घेऊ नये यासाठी ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल। सरकारला आम्ही चेतना देतो, आवाहन करतो की जर सरकारने त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर या राज्यामध्ये गोंधळ होईल, रस्त्यावर दोन्ही समाज उतरतील तर सरकार जबाबदार राहिलेला। सरकारने कदापि मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करू नये। त्यांना जे 10% आरक्षण दिलेलं फडणवीस सरकारने ते पुरेसं आहे। त्यांना अण्णाभाऊ पाटील महामंडळातनं त्यांना सवलती मिळतात, साथी मधून मिळतात। त्यांच्या मुलांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा वसतिगृह आहेत। या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये कोणत्याच जिल्ह्यामध्ये आज वसतिगृह नाही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी। तो कुठेतरी खेडोपाडून येतो, कोणाचं नातवंडानं राहतो। एवढ्या यांना सवलती असून देखील कारखाने असून साखर कारखाने सरकारी संस्था आहे, शिक्षण संस्था, शिक्षण सम्राट आहे। असा हा प्रचंड बलिष्ठ असा समाज या ठिकाणी असताना त्या समाजाला सरकारनं बळी पडू नये आणि ओबीसींचा रोष या सरकारनं ओढून घेऊ नये अशी मी सरकारला तळमळीची विनंती करतो। यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राचार्य एस.टी. चौधरी, उमेश धर्मदास महाजन, प्राचार्य बी.बी. महाजन, डॉक्टर दिनेश माळी, उमेश माळी यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।